कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा बरोबर आहे, माझंच चुकतंय, काय माझंच चुकतंय, बरोबर आहे सोडा तुम्ही. अधिपती चिडतोयस का? चिडण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. हे जे अक्षराला मिस करतोस ना, त्याच्यामुळे चिडचिड होते तुझी छोट्या छोट्या गोष्टीवरनं. काय हे कुठलं काय काढलंय आता? असंच आहे, समजून घे आधी. स्वतःच्या भावना आधी स्वतः ओळखायला शिक. आणि बाई कधीही इमोशनली विचार करते. एखादी बाई जेव्हा नवऱ्यावरती प्रेम करते ना, प्रेमाचं तुम्ही मला सांगूच नका. त्या बाबतीत तुम्ही आमच्या आदर्श गावाचा असू शकत नाही. आम्ही तुम्हाला आयुष्यभर सांगतोय, तुम्ही काय केलं मी सांगत नाही तुम्हाला. आई साहेबांचं मन ओळखून घ्या, कायम सांगत आलोय, त्यांच्या भावना ओळखून घ्या, समजून घ्या. तुम्ही ते कधीच ऐकलं नाही. तुम्ही कायम त्याचा अपमान केला, हा मानानी केली. तुम्ही काय सांगताय प्रेमाचं? अधिपती दोन वेगळ्या गोष्टी एकत्र करतोयस तू. तुमची गोष्ट वेगळी आहे, आमची गोष्ट वेगळी आहे. अक्षरा हे सगळं डिझर्व नाही करत. होय काय? आमच्या आई साहेब करत होत्या डिझर्व. त्यांनी तुमच्या घरासाठी, तुमच्या मुलासाठी त्यांचं आयुष्य वेचलं. मी किती वेळा सांगितलं तुम्हाला. तुम्ही त्यासनी काय दिलं? कायम अपमान दिला. आई साहेबांना काय मिळालं? रिजेक्शन मिळालं, फक्त तुच्छता मिळाली तुमच्याकडनं. हे सगळं त्या डिझर्व करत होत्या काय? मला सांगा. अरे नाण्याला दोन बाजू असतात ना अधिपती. भुवनेश्वरीचं आणि माझं इक्वेशन वेगळं आहे. माझ्या दृष्टिकोनातून तिने अनेक चुका केल्यात, अजून सुद्धा करत असते, म्हणून मी तिच्याशी असं बोलतो आणि वागतो. अक्षरा तुझ्या बाबतीत काय चुकली रे? हा, तिने एक केलेली चूक सांग मला तुझ्या बाबतीत. तू का असं वागतोयस? का त्रास देतोयस? जा ना घेऊन ये तिला. तुम्ही मी काय वागायचं तुम्ही मला शिकवू नका. तुम्ही काय कशाचं काय इक्वेशन सांगताय तुमचं नाही आई साहेबांनी? काय इक्वेशन सांगू? सगळे इक्वेशन तुमचं चुकलेलं आहे. हा, तुमच्या आयुष्यातली सगळी गणितं तुमची चुकलेली आहेत, ही मान्य करा. आपण स्वतः आयुष्यभर गणितात नापास व्हायचं आणि पोरातनी गणिताचं ज्ञान सांगणार गाईड वाटत फिरायचं. कोण घेणार तुमचं गाईड? असं नसते हो. बोलायचं एक, वागायचं तिसरंच. जो काय आदर्श आपल्याला सांगायचा असतो ना दुसऱ्याला, ते आपल्या वागण्यातनं दाखवून द्यायचा असतोय. तुम्ही जर आई साहेबांसंग ठरलेलं लगीन केलं असतं ना, तर मास्तरीन बाई आज घरात असत्या बघा. तुझ्या भुवनेश्वरीमुळे अक्षरा घरात नाहीये. हा, तरी म्हटलं तुम्ही आई साहेबांवर अजून घसरला कसं नाही. काय झालं की आपलं आई साहेबांच्या डोसक्यावर त्याचं खापर फोडायचं तुमची जुनी खोड आहे. बास करा, बंद करा. उद्या कोल्हापुरात ढगफुटी झाली की नाही तरी तुम्ही हेच म्हणणार नाही ते जरा आमच्या भुवनेश्वरीमुळे ढग दाटून आलती, त्याच्यामुळे मोठा पाऊस पडलाय. जाऊन दे, काय जाऊन. तुम्ही का नाही स्वतःच्या चुका दुसऱ्याच्या माथी मारल्यानं माणूस स्वतः निर्दोष होत नसतो, एवढं लक्षात घ्या. ते बापाचं कर्ज पोरग्याला फेडायला लागतं की नाही, त्याच्यातली गत झाल्या आमची. तुम्ही आई साहेबांना आत्तापतूर जसं वागवलं त्याचं शाप लागल्यात आमच्या संसाराला, बाकी काय नाही. हो जाऊन दिलं सोडा आता. उगाच अजून माझ्या तोंडून काहीतरी भलं बुरं निघायचं, त्याच्या आधी तुम्ही निघा. अधिपती ऐक, रागवू नकोस, माझं ऐक तरी. हे बघ, मला तुझं आयुष्य नीट करायचंय बस. अहो, तुम्हाला तुमचं स्वतःचं आयुष्य नीट करता आलं नाही, तुम्ही आमचं आयुष्य काय नीट करणार आहे? तुम्ही आमच्या आई साहेबांचा संसार होऊ दिलेला नाही, त्याची शिक्षा म्हणून आम्ही आमची नशिबाची भोग भोगतोय. आम्ही भोग. अरे असं नको म्हणू बाळा, ऐक माझं. राहू, मी जातो. थांब. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।